बाजीराव दीडमिशे कारागीर आहेत का? झोप पण देत नाही. झोप यावी म्हणून एअर कंडिशन लावलं. कोण आलं तर आपण बाजीराव दीडमिशेस ना? काय काम आहे? असं काय बघताय भूत बघितल्यासारखं? तुम्ही आणि बाजीराव दीडमिशे? हो मीच बाजीराव दीडमिशे. काय काम आहे आपलं? काय सांगता राव? अहो तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे हा धंदा केव्हापासून चालू केला? त्या लक्ष्मीकांत बेर्डेनं हैराण केलंय. हे बघा त्या बेर्डे साहेबांचा आणि माझा काही संबंध नाही. आणि त्या सिनेमातल्यासारखं आम्ही दोघं जत्रेत आलेले भाऊ सुद्धा नाही. काय कुदरती कमाल आहे बघा. ते म्हणू दे. तुम्हाला काय करायचंय ते सांगा. दिसत नाही का? फक्त दाढी करायची ना? बसा इकडे. तुम्ही कसं बसवता? बसा ना बसा. सकाळ सकाळ कुठं मारून आले कळत नाही. तुमच्या दुकानात आलो. टोपी कोण काढणार आहे काय? काढायचा चार्ज लावा. चार्ज लावा. चायला गव्हर्नर समजतात. काय लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी समोरासमोर आलो तर काय होईल? मजा येईल मजा येईल. पण का हो तुमच्या बोर्डावर तुमच्या नावापुढे BAD अशी पदवी लागली. कुठली पदवी? कसलं काय? बार्बर असोसिएशन डिप्लोमा. म्हणजे पॅरिसला जाऊन मिळवले की काय? कसलं पॅरिस आणि काय घेऊन बसले? पोस्टानं कोर्स पुरा केला आणि पोस्टानं डिप्लोमा घेतला. वसना घ्या. भोया कापायच्या नाही. माफ करा. म्हणजे काय ते छान छान बोलण्याच्या नादात जरा पॅरिस आहे ना. वा आली बाबा. काय रडतोंड? दाढी करायची की केस कापायचे? नाही नुसती दाढीच करायची. पण नोकर कुठं दिसत नाही. एकानं मारली सुट्टी, असं का? दुसऱ्यानं मारली बुट्टी. तुम्ही असं करा की मासिक चाळत बसा. तोपर्यंत मी अँटी संपवतो. नाही, मी जरा घाईत आहे. घाईत आहे का? अरे काय करता तुम्ही? आता घाईत आहे म्हणजे उभ्या उभ्यानच करायला पाहिजे. उभ्या उभ्या तुम्ही उभ्या उभ्या कराल हो. मग पण उभ्याला करून गेला मला जमल पाहिजे का नको? असं म्हणताय? ते जरा घाईत आहे त्यांचा आटपतो मग तुमची करतो. दाढीच करा. हा मग नाहीतर केस कापाल. कापायला केस आहेत कुठं? कॅरेट झालाय. हात लावू नको. काय बोलण्यातला फोर्स आहे. फोर्स सक मारतो. डोळे फुटले का तुझे? वनवे दिसत नाही का? आईला बोंबल आईला ते बघतो मी काय झालं. अरे वनवे असताना स्कूटर कशी घुसवतोस? ब्रेक लावला नसता तर पाणी मागायला जिता राहिला असता का? वनवेंना पहिल्यांदा सरळ आलाय. दादागिरी करतोय. तुम्ही स्कूटरवाले काय कॉर्पोरेशनचे बाप समजता का रे? वनवे मध्ये गाडी घुसवतो. हो राव हात काढा. तुमचा काय संबंध? उगामध्ये पडू नका. चॅलेंज माझ्या एरियात येऊन मलाच आवाज देतो. पाहिलं? दोघांची अर्धी दाढी करून गेलाय. पॅरिस रिटर्न. आता काय येतोय तो रिटर्न परत? आता आपली आपणच केली पाहिजे. आपली आपण करायची नसते. आता तुम्ही माझी करायची. मी तुमची भागरतो. वस्त्रा घ्या वस्त्रा घ्या. कायला भोसकोन वस्तारा हात राहिला वाटतं. कधी नव्हे ते रिक्षावाल्याने तुझे प्राण वाचवले. पाया पड त्याच्या. पडत नाही पाया. काय मगरूर माणूस आहे. दाढी वाढवली तेव्हाच कळलं. दाढी काय वाढवताय? काय घालताय? काय बसताय? हे काय करताय? हे काय करताय? मी त्या माझी दाढी करतोय तू? मला अरे बापरे. दाढी 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 राहिली. दाढी आम्ही दोघांनी एकमेकांच्या दाढ्या केल्या. हे दाढीचे पैसे. पण दाढी न करता नाही 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 नाही. मी अर्धी दाढी केली अर्धेच पैसे घेणार. हरामचा पैसा मला नको. हे घ्या. वा 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 शाबास. नेक दिला आहे. गॉड ब्लेस यू. वाढल्यावर या परत. अर्धी करायची असेल तेव्हा चालेल. पुन्हा अर्धी दाढी करण्याचा प्रयत्न करू नको. तुम्हाला झोपूनच करतो दाढी आता. काय
बाजा कसं आहेस? बरं झालं अभय तू आलास, नाही तर मीच फोन करून तुला घरी बोलवणार होतो. कशाला काय, छायाताईकडनं पार्सल आलंय दरवर्षीप्रमाणे. आलं लक्षात, राखी असणार. Yes, राखी पौर्णिमा आली ना. आणि काय रे घरचं होमगार्ड काय म्हणताय? जैसे थे. हा, आणि तुझे ते कोण? उचले मामा काय म्हणताय? पाजी. पाजी, करेक्ट. मी लक्षच घालत नाही बरं त्या. केलंस. आईला आपल्या सख्या मुलापेक्षा तो दूरचा आतेभाऊ जास्त जवळचा वाटतोय. बघितलंस ना दयाताई, ना घेणं ना देणं नसते आफत बघ. हे आखरीतच घडलं म्हणायचं, पण रक्कम तरी किती होती पारस दादा? थोडी थोडकी नाही काही, 25,000ची रक्कम होती बघ. अगं उसाचे, द्राक्षाचे, खंडाचे सगळ्याचे पैसे वसूल करून निघालो होतो बघ मी. अरे पण एवढी बॅग फाडली तरी तुला कळालं नाही? नाही ना, गाढ झोप लागली होती. आपली वेळच वाईट. अगं रक्कम तर गेलीच, त्यावरीच्या सोन्याच्या बांगड्या पण गेल्या. म्हणजे अगं नको नको म्हणत असताना हिनं बॅगेत बांगड्या भरल्या बघ. भर घालून न्यावा करून पाहिजे होत्या तिला. माझ्याबरोबर तुलाही खडला ना. आता काय करणार ताई मला सांग तू. थांब, काय? हा चेक 10,000चा. 8,000च्या तरी बांगड्या असतील. हो त्यात 2,000ची भर घाल आणि नवीन बांगड्या करून दे तिला. हो बिचारीच्या जीवाला हळहळ नको वाटायला. हो ना, माझा गाढवपणा आणि तुला फुकट 35,000चा फटका बसला बघ. बाजा, काय नशीब आहे. एकुलती एक सख्खी बहीण आणि भावाला उघडपणे राखी सुद्धा पाठवू शकत नाही रे. ठीक आहे, हे आता माझ्या हाताला बांध. मला सुद्धा दरवर्षी न चुकता पाठवते छायाताई. मानलेला भाऊ असलो हो तरी सख्या भावासारखं प्रेम करते माझ्यावर. निघतो मी. एक मिनिट. हा बघ फोटो तुझ्या सख्या भाच्याचा वाढदिवसाच्या दिवशी काढला, राखीबरोबरच पाठवला छायाताईनं. किती गोजीरवाणा दिसतोय. गप्पू 10 वर्षांचा झाला असेल, पण प्रत्यक्षात पाहण्याचं सुख नाही. मामा बाच्याची भेट केव्हा होणार आहे देवालाच ठाऊक. दर्पकपणा सोड, सगळं ठीक होईल. नाव अभय आणि मनात आईचं भय. तुझी बायको आली ना तर तुझ्या घरचा नक्षा बदलेल. काय कोणी पाहून ठेवलेस की नाही? अरे नाही ना. नाही, अरे एखादी चांगली मुलगी आपणहून गळ्यात पडत नाही, तर तिला आपण पटवावं लागतं. छायाताई नाही का, तिला पाहिजे तसा मनाजोगता नवरा पटवला. तू तर पुरुष. पण छायाताई जन्माची पारखी झाली ना आईला. बरं ते राहू दे, 10:30 वाजले. बाजा, उद्या तू माझ्याबरोबर ऑफिसला ये. कशाला? तुझ्या होंडाचा नंबर लावून टाकू. हो, हो, हो. गुड डे, गुड नक्की, बिझनेस. नक्की.